ठाकरेंच्या सेनेकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। कोल्हापूर बस स्थानकात ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन सुरू आहे। कर्नाटकात बस चालकाला काळं फासल्याचे हे पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। भूषण, काय सांगाल, नेमकं काय सुरू आहे? महाराष्ट्रातील बस चालकाला जी काही कर्नाटकमध्ये मारहाण झाली त्याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहेत। आपण बघू शकतो कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये कर्नाटकमधून ज्या कर्नाटक आगाराच्या बस येत आहेत त्या ठाकरे गटाने अडवलेल्या आहेत आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ देणार नाही अशा पद्धतीचा इशारा ठाकरे गटाने दिलेला आहे। आपण बघू शकतो विजय देवणे यांच्या नेतृत्वात हे सगळं आंदोलनाला आता सुरुवात झाली। एका बाजूला या सगळ्या काल रात्री घडलेल्या घटनेनंतर कर्नाटकाला जाणारी महाराष्ट्रातील बस सेवा बंद करण्यात आली आहे। त्यानंतर आता ठाकरे गटाने देखील आक्रमक होत ही बस सेवा कर्नाटकातली रोखलेली आहे। काय सांगाल, बस आता रोखलेली आहे? नाही, बस रोखलेली आहे। तिने आमच्या ड्रायव्हरच्या तोंडाला काळं पसलं। या देशामध्ये मराठी भाषिक असणाऱ्या लोकांना या बाजूने त्या बाजूला जायचा अधिकार आहे। कर्नाटक सरकारची ही जबाबदारी आहे। त्यांच्या जबाबदारी नसल्यामुळे आम्ही त्यांच्या आज इथे एसटी थांबवलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आताही तुम्ही लक्ष द्या, मराठी माणसावर होणं अन्याय थांबला पाहिजे। त्यांनी तोंडाला आमच्या ड्रायव्हरच्या काळं पासलं, पण आम्ही त्या ड्रायव्हरचा सत्कार करणार आहोत आणि या ठिकाणी कन्नड बैठिका वाली जी लाल आणि पिवळा झेंडा घेऊन जातात त्या एसटीवर आम्ही आज भगवा झेंडा बांधणार आहे। काय सांगाल, कशा पद्धतीचे गेली 50 वर्ष मराठी माणसांच्यावर हे कन्नड गुन्हा अन्याय करत आहेत आणि आज भास्कर जाधव जे आमचे महाराष्ट्रातले जे ड्रायव्हर आहेत यांना त्यांनी मारहाण करण्याचा जो प्रकार केलाय याचा शिवसैनिक म्हणून मी पहिला निषेध करतो। आता मला विचारायचे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे सत्तेतले महाराष्ट्र सरकारचे जे मंत्री आहेत ते आता कुठे आहेत? आता उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहेत आणि म्हणून मी आता इशारा देतो की जशाच तसं उत्तर शिवसैनिक दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत। पहिला पण ह्या सगळ्या मारहाण प्रकरणाचे आता पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। जशाच तसं उत्तर आम्ही देऊ अशा पद्धतीचा इशारा ठाकरे गटाने दिलेला आहे। जो ज्या वाहकाला किंवा ज्या चालकाला ही मारहाण झालेली आहे त्याचा देखील सत्कार करणार असल्याचं या निमित्तानं विजय देवणे यांनी सांगितलं। एकूणच आपण बघतोय काल रात्री ही सगळी घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच आगारातून कर्नाटकात जाणारी एसटी सेवा आता बंद झालेली आहे। तर दुसरीकडे कर्नाटकातून ज्या काही बसेस येत आहेत त्या देखील आता रोखल्या जात आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जो आहे तो पेटण्याची चिन्ह या निमित्ताने निर्माण झालेली आहेत। धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।